ओम श्री मात्रे नमः. सर्वांना नमस्कार. हे 3 व्यक्ती वृषभ राशीच्या लोकांना त्यांचे पाय धरायला लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची नावे देखील या व्हिडिओमध्ये सांगितली आहेत. तुम्ही लक्षपूर्वक ऐका, कारण यात सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनाशी खूप जवळून जोडलेली आहे. तुमच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी म्हणजे शेवटी हे 3 व्यक्ती कोण आहेत, ते विशेषतः तुम्हाला त्यांचे पाय धरायला लावण्याचा प्रयत्न का करत आहेत, हे नक्की काय आहे. ते लोक बाहेरचे आहेत की तुमच्या खूप जवळचे, तुमच्या ज्यांच्यावर विश्वास आहे असे आहेत की विश्वास नसलेले, तसेच ते स्त्री आहेत की पुरुष. या सर्व गोष्टी मी तुम्हाला स्पष्टपणे सांगेन, कारण हे माझ्या तोंडातून येणारे केवळ शब्द नाहीत, तर स्वतः परमेश्वराच्या मुखातून वदवले जाणारे सत्य आहेत. वृषभ राशीच्या लोकांनो, जर हा व्हिडिओ आज याच क्षणी तुमच्या नजरेस पडला असेल, तर खऱ्या अर्थाने तुमचे कष्ट दूर करण्यासाठीच हा व्हिडिओ तुमच्या समोर आला आहे असे म्हणता येईल. त्या परमेश्वराला साक्ष ठेवून तुम्ही विश्वास ठेवा, कारण तुमचे दुःख म्हणजे तुम्ही करत असलेल्या चुका आहेत. हे कुठून घडत आहे, मूळ समस्या काय आहे, हे दुःख काय आहे, हा मानसिक ताण काय आहे, नक्की काय आहे आपले जीवन असे का होत आहे. आपला जन्म फक्त दुःख, कष्ट आणि जनावरासारखे काबाड कष्ट करण्यासाठीच झाला आहे का. अशा तुमच्या मनातील सर्व अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केली जातील. तसेच जाणीवपूर्वक तुमचे शत्रू बनलेले लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेत आहेत. तुम्हाला नंतर शत्रू मानून तुमच्या पतनाची वाट पाहणारे अनेक लोक तुमच्या आजूबाजूला आहेत, जरी ते तुमच्या लक्षात आले नसले तरीही. त्यापैकी या 3 व्यक्तींपासून तुम्ही खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. ते तुम्हाला थेट त्यांच्या पायावर पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला त्यांच्या पायाजवळ पाडणे, तुम्हाला त्यांच्या मुठीत ठेवणे, तुम्हाला बाहुलीसारखे नाचवणे आणि तुमच्या जवळच्या माणसांना तुमच्यापासून दूर करून स्वतःचे बनवणे, असे अनेक प्रकारचे विचार त्यांच्या मनात आहेत. त्यामुळे ते लोक नक्की कोण आहेत आणि काय आहेत हे जाणून घेण्याची अचूक वेळ परमेश्वराने आता आणली आहे. तुम्ही आधीच खूप काही गमावले आहे आणि आता गमावण्यासाठी काहीही उरलेले नाही. यापुढे आणखी काहीही गमावू नका. त्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींनो, आता झालेला उशीर पुरेसा आहे. आता तुम्ही उशीर करू नका आणि दुर्लक्षही करू नका. कोणीतरी काहीतरी सांगत असेल असे समजून याला हलक्यात घेऊ नका. तुम्ही व्हिडिओ ऐकल्यानंतर ते नक्की काय आहे हे तुम्हालाच समजेल. हे आपल्याला खरोखरच उपयोगी पडेल की नाही या गोष्टी तुम्हाला समजतील, म्हणून लक्ष देऊन ऐका. आणि आणखी काही वृषभ राशीच्या मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी कृपया व्हिडिओला एक लाईक करून सपोर्ट करा. तुम्ही लाईक केल्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासारख्या इतर 4 वृषभ राशीच्या मित्रांपर्यंत पोहोचेल आणि तुम्ही त्यांना याचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध करून द्याल. तसेच हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी ओम नमः शिवाय अशी कमेंट करा. आता आपण व्हिडिओच्या विषयाकडे वळूया. वृषभ राशी ही राशीचक्रातील दुसरी राशी आहे. या राशीचा स्वामी शुक्र आहे आणि शुक्र हा देवी लक्ष्मीशी संबंधित ग्रह आहे. याचा अर्थ असा की वृषभ राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच असतो. त्यांच्या हातात पैसा नेहमी खेळत असतो. लाखो करोडो रुपये किंवा स्थावर मालमत्ता असणे म्हणजेच पैसा असणे नव्हे, हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्या गरजा पूर्ण करू शकेल एवढी आपली कमाई असावी. आपल्याकडे 1 रुपया जरी असला तरी आपण श्रीमंत आहोत आणि आपल्यावर लक्ष्मीची कृपा आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे आपण वृषभ राशीला नेहमी एक भाग्यवान राशी मानू शकतो. परंतु यांच्याकडे पैसा इतक्या सहजासहजी येत नाही. खूप कष्ट केल्यावरच यांच्याकडे पैसा येतो. एका शब्दात सांगायचे तर वृषभ राशीचे लोक जणू काही केवळ कष्ट करण्यासाठीच जन्माला आले आहेत असे वाटते. मग त्या स्त्रिया असोत वा पुरुष. आपण कोणाकडेही पाहिले तरी तुम्हाला दिसेल की त्यांच्या वाट्याला खूप कष्ट येतात
आणि ते जनावरांसारखे राबराब राबतात. ते करत असलेले काम छोटे असू शकते किंवा मोठे असू शकते. नोकरीत असो, व्यवसायात असो किंवा इतर कोणाचेही काम असो, घरातील कामे असोत किंवा शेतीची, कोणत्याही प्रकारे पाहिले तरी त्यांच्या वाट्याला कष्टाची कामेच जास्ती येतात. त्यांच्या या जास्त कष्टांमागील मुख्य कारण म्हणजे त्यांचा भोळेपणा आणि चांगुलपणा, ज्याचा फायदा घेऊन इतर लोक आपले काम त्यांच्यावर सोपवून निसटून जातात. पण वृषभ राशीच्या लोकांची मानसिकता अशी नसते. हाती घेतलेले काम पूर्ण करण्याची त्यांची वृत्ती असते. आपल्या माणसांना मदत करावी, कुटुंबासाठी तळमळ असावी आणि इतरांना मदत करण्याची मानसिकता या वृषभ राशीच्या लोकांमध्ये असते. थोडक्यात सांगायचे तर एवढ्या सर्व राशींमध्ये जर कोणाची निष्कपट आणि कपट नसलेली मानसिकता असेल तर ती वृषभ राशीच्या लोकांची असते. यात कोणतीही शंका नाही. त्यांची मानसिकता लहान मुलांसारखी निरागस असते. कोणी थोडेसे प्रेम दाखवले तरी ते आनंदून जातात आणि गोड शब्दांना सहज बळी पडतात, अशी त्यांची वृत्ती असते. परंतु प्रत्येक गोष्टीत असेच घडते का? प्रत्येक वेळी त्यांना फसवून आपण आपले काम साधू शकतो किंवा त्यांना आपलेसे करू शकतो असा विचार कोणी करत असेल तर ती त्यांची मोठी चूक ठरेल. कारण हे एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच चालते. त्यापुढे जाऊन जर कोणी त्यांच्या कुटुंबाच्या वाटेला गेले, कुटुंबातील सदस्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन त्यांना नमवण्याचा प्रयत्न केला तर हे वृषभ राशीचे लोक चुकूनही त्यांचे ऐकत नाहीत. ते फक्त चांगुलपणालाच शरण जातात. नाहीतर अशा वेळी लोक गोड आणि फसव्या बोलण्याला सहज बळी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही तुमची ती एक चूक सुधारून घ्या. आपले कोण आहेत, खरे कोण बोलत आहे, कोण फसवणूक करत आहे, कोण आपला वापर करून घेऊ पाहत आहे आणि कोण फक्त गरज असेल तेव्हाच आपल्याकडे येते आणि गरज संपल्यावर आपल्याकडे लक्ष देत नाही, हे ओळखा. यांसारख्या काही गोष्टी जर तुम्ही वेळीच ओळखू शकलात तर तुम्हाला हा त्रास होणार नाही आणि तुम्ही इतर लोकांसाठी केवळ एक फायद्याची संधी बनून राहणार नाही. घरात तुमची पत्नी किंवा पती तुम्हाला नेहमी सांगत असतील की ते लोक तसे आहेत, त्यांच्यापासून सावध राहा, ते तुमचा वापर करून घेत आहेत. जेव्हा ते असे सांगतात तेव्हा त्यांच्या बोलण्यात किती तथ्य आहे याकडे लक्ष द्या. कारण आपला जोडीदार जे काही सांगतो ते आपल्या आणि कुटुंबाच्या भल्यासाठीच सांगतो. मग ती स्त्री असो वा पुरुष, हे तुम्ही समजून घ्या. ते उगाच काहीतरी सांगत आहेत असे समजून त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. तसेच मी तुम्हाला त्यांच्या बोलण्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवायलाही सांगत नाहीये. कारण कधीकधी त्यांच्याकडूनही एखाद्या गोष्टीचा गैरसमज होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही स्वतः मनापासून पूर्ण विचार करून योग्य तो निर्णय घ्या. इथे मला विशेषतः हेच सांगायचे आहे की तुम्ही खूप कष्ट करणारे लोक आहात. त्यामुळे कष्ट करून कमवलेला 1 रुपया असो किंवा आज तुम्ही जे जीवन जगता आहात त्याला जपा. तुमची पार्श्वभूमी कदाचित ची असेल. तुम्हाला आजोबा किंवा वडिलांकडून वडिलोपार्जित संपत्ती म्हणून फार काही मिळालेले नाही. मोठ्यांनी दिलेच तर फक्त राहण्यासाठी एक छप्पर दिले असेल. बाकी सर्व केवळ तुमच्या स्वतःच्या घामाची आणि कष्टाची कमाई आहे. असे म्हणता येईल की त्यांनी तुम्हाला फक्त पंख दिले आणि सोडून दिले आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या हिमतीवर आयुष्य पुढे ओढत आहात. या संघर्षाच्या प्रवासात लहान वयापासूनच तुमच्यावर खूप जबाबदाऱ्या पडल्या. यामुळे जीवन म्हणजे काय आणि माणसे कशी असतात हे तुम्ही खूप लवकर आणि पूर्णपणे ओळखून चुकला आहात. आता या सर्व गोष्टींचा विचार करत बसायला तुमच्याकडे संयम नाही, कारण तुमच्या समोर फक्त जबाबदाऱ्या उभ्या आहेत. तसेच समजूमच नसलेल्या लहान वयात कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेने तुम्ही अनेक दिवस वाट पाहिली. पण तुम्हाला अनुभवातून हे वास्तव समजले की लोक फक्त गोड बोलतात, परंतु प्रत्यक्षात ची सुद्धा मदत कोणीही करत नाही. त्यामुळे आता तुम्ही तुमचे मन दगडासारखे घट्ट केले आहे
आणि हे वास्तव स्वीकारले आहे की आपल्यालाच कष्ट करावे लागतील, कारण आपल्याकडे पैसा असेल तरच आपण या जगात जगू शकतो. पैसे नसतील तर या जगात काहीही नाही. माणसाला जगायचे असेल, इतरांना जगवायचे असेल, काहीही हवे असेल किंवा खायचे असेल तरी प्रत्येक गोष्टीसाठी पैशांचीच गरज असते, आणि ते देखील आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून कष्ट करून कमावले पाहिजे. कोणाकडेही जाऊन हात पसरू नयेत. हात पसरले तरी मदत करण्याची कोणाचीही मानसिकता नाही हे समजून घेऊन तुम्ही स्वतःवर मनापासून विश्वास ठेवला आणि तुम्हाला जमेल ते प्रत्येक काम करून, अतोनात कष्ट करून तुम्ही तुमच्या कुटुंबाला सावरण्याचे आणि कुटुंबातील सदस्यांना मदत करण्याचे काम सुरू केले. आता मात्र कोणाकडेही काहीही मागायला तुमचे मन तयार नाही, कारण मागूनही काही उपयोग नाही याचा तुम्हाला आधीच अनुभव आला आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमच्या स्वतःच्या कष्टावर जगता आहात. पण तुमची ही स्वावलंबी वृत्ती न पाहणारे काही लोक असेही विचार करतात की यांच्याजवळ काहीही नसले तरी ते आमच्याकडे येऊन काही मागत का नाहीत, ते आमच्या समोर येऊन हात पसरत नाहीत. असे म्हणणाऱ्या त्या 3 व्यक्तींची नावेही मी येथे सांगेन. मुळात कोण काय आहे हे देखील मी सांगेन. इथे विशेषतः ते 3 लोक ज्यांनी घुसखोरी केली आहे. ते त्यांच्या आयुष्यात खूप चांगल्या प्रकारे स्थिरावलेले लोक आहेत. मग ते पैशाच्या बाबतीत असो, मालमत्तेच्या बाबतीत असो, पदाच्या बाबतीत असो किंवा नाव आणि प्रसिद्धीच्या बाबतीत असो, अशा सर्व प्रकारे स्थिरावलेले हे लोक तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याच्या स्थितीत आहेत. आणखी काही सांगायचे तर या 3 लोकांसोबतच दुसरी एक व्यक्ती तुमच्याशी एका नात्याने जोडलेली आहे. केवळ तेच एक नाते, त्याचा वापर करून ती व्यक्ती तुम्हाला नमवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा विविध कारणांमुळे तुम्ही त्यांचे पाय धरावेत, शरण जावे असा त्यांचा प्रयत्न आहे. याचा अर्थ इथे प्रेम अजिबात नाही. खऱ्या अर्थाने प्रेम करणाऱ्या व्यक्ती कधीही यांनी आपले पाय धरावेत किंवा आपल्या जवळ येऊन हात पसरावेत असा विचार करत नाहीत. आपण कोणत्याही अडचणीत किंवा संकटात असू तर ते प्रेमाने त्यांना शक्य असेल तसा आधार देतात. मग तो शब्दांच्या स्वरूपात असो किंवा च्या स्वरूपात असो, ते त्यांना शक्य असलेली प्रत्येक मदत किंवा सल्ला देतात. ती खऱ्या 20 प्रेमाची ओळख आहे. पण हे लोक असे आहेत की आजच्या दिवसापुरते का होईना ते सर्वस्व गमावलेल्या स्थितीत आहेत. असे कितीतरी लोक आमच्याकडे येऊन कोणत्या ना कोणत्या रूपात मदत मागत असतात. या 3 व्यक्तींमध्ये इतरांना मदत करण्याची मानसिकता खरोखरच नाही. ती नसतानाही लोक त्यांच्याकडे मदत मागत असतात. याचा अर्थ लोक आता असे बनले आहेत. प्रत्येक माणूस अत्यंत स्वार्थी भावनेने भरलेला आहे. आपणच जगले पाहिजे, आपले कुटुंब चांगले असले पाहिजे, आपली मुले चांगली असावीत आणि आजूबाजूचे सर्व लोक मात्र उद्ध्वस्त व्हावेत असाच विचार लोक करत आहेत. तुम्ही तुमचे भले चिंता, त्यात काही गैर नाही, पण दुसऱ्यांचा विनाश चिंतण्याचा अधिकार कोणालाही नाही. अशाच प्रकारचे काही लोक तुमच्या आजूबाजूला नक्कीच आहेत, आणि ते कोण आहेत व कसे आहेत हे आपल्याला नक्कीच समजते. अशा प्रकारे हे लोक तुमच्या परिस्थितीचा, तुमच्या जमेच्या आणि कमकुवत बाजूंचा फायदा घेऊन तुम्हाला स्वतःकडे खेचून घेण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत. खरं तर एकदा विचार करून पहा, त्यांच्याकडे कितीही पैसा, संपत्ती, पद किंवा प्रसिद्धी असली तरी कोणालाही कोणत्याही स्वरूपात मदत करण्याची त्यांची अजिबात मानसिकता नाही. हे 3 लोक तुम्हाला कोणत्याही प्रकारे मदत करणार नाहीत हे तुमच्या मनाला चांगलेच माहीत आहे. ते अत्यंत स्वार्थी वृत्तीने भरलेले लोक आहेत. असे लोक केवळ तोंडावर मदतीचे शब्द बोलले तरी त्यातून कोणताही मार्ग सापडत नाही. मग अशा लोकांकडे जाऊन त्यांचे पाय धरण्याचा विचार तुम्ही का करता? वृषभ राशीचे लोक वैयक्तिकरित्या खूप आत्मविश्वासू असतात. त्यामुळे मदत करणाऱ्या माणसांकडे जाऊन मदतीची याचना करणे त्यांना जमत नाही. आपण दुसऱ्यांना का त्रास द्यायचा? आपले दुःख, आपले कष्ट आपणच भोगायचे. आपण त्रास सहन करत असलो तरी
आपल्यामुळे इतरांना अडचण होता कामा नये अशीच त्यांची विचारसरणी असते. आपल्याला जमेल तितके आपण स्वतः केले पाहिजे आणि आपण जेवढे कमवू शकतो तेवढे आपण वाटून घेतले पाहिजे असा ते विचार करतात. पण काही लोक लगेच जाऊन इतरांना मदत मागतात. बायका असतील तर आमच्याकडे हे नाही, ते नाही, तांदूळ नाही, साखर नाही, थोडं काही देता का असे विचारतात. तेच जर पुरुष असतील तर 100 रुपये देता का, घरात कार्य आहे, अचानक खर्च आला आहे असे सांगून पैशांची उसनवार किंवा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत मागत असतात. परंतु वृषभ राशीच्या स्त्रियांना किंवा पुरुषांना अशा प्रकारे दुसऱ्यांकडे काहीही मागण्याची सवय नसते किंवा त्यांना ते जमतही नाही. कारण हे लोक स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवणारे असतात. त्यामुळे लोकांकडे जाऊन काहीही मागणे त्यांच्या मनाला पटत नाही. आपण दुसऱ्यांकडे का मागायचे? जर आपण विचारले आणि त्यांनी नाही म्हटले तर ते अपमानास्पद वाटेल आणि ते योग्य नाही असा विचार ते करतात. त्यांना जमेल तितके स्वतःच्या समस्या किंवा अडचणी ते कोणाकडून तरी माहिती काढून स्वतःच सोडवण्याचा प्रयत्न करतात. परंतु कोणत्याही परिस्थितीत वृषभ राशीचे लोक दुसऱ्यांकडे मदत मागत नाहीत. खरं तर यांच्याकडून हे विचारणे शक्यही नाही. पण हे 3 लोक कसे तरी विचारून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कसेही करून यांच्याकडून पाय धरून घ्यायचे असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यातील पहिली व्यक्ती कोण आहे तेही मी तुम्हाला सांगतो. त्यातील पहिली व्यक्ती कोण आहे तर ती यांना पूर्णपणे बाहेरून ओळखली गेलेली व्यक्ती आहे. म्हणजेच ती व्यक्ती कोण आहे हे यांना पूर्वी अजिबात माहीत नव्हते. तुम्ही एखाद्या कामावर जात असताना असू दे किंवा मित्रांच्या रूपात असू दे किंवा ओळखीच्या कोणाच्या तरी माध्यमातून ओळख झालेले ते लोक पूर्णपणे बाहेरचे लोक आहेत. कदाचित ते एकमेकांना ओळखतही नसतील, त्यांचे चेहरेही एकमेकांना माहीत नसतील, पण अशा प्रकारे त्या दोघांची बाहेरून ओळख होते. ती ओळख वाढून ते एकमेकांना खूप आवडू लागतात. मग ती स्त्री असो वा पुरुष, एकमेकांना खूप आवडू लागल्यामुळे एक माणूस म्हणून त्यांची मनेही एकमेकांशी बोलू लागतात आणि त्यांच्यात चांगल्या वाईट गोष्टींची देवाणघेवाण होऊ लागते. जेव्हा यांच्याकडे बोलायला कोणीही नसते तेव्हा अचानक त्यांना फोन करून बोलणे, आपले सर्व सुखदुःख सांगणे आणि समोरच्यानेही त्याला साजेसा प्रतिसाद दिल्यामुळे यांच्या मनात त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली. या वृषभ राशीच्या व्यक्तींनी त्यांच्याबद्दल आपुलकी वाढवली, पण समोरच्या व्यक्तीला मात्र यांच्याबद्दल कोणतीही आपुलकी नव्हती. ते लोक फक्त टाइमपास करत होते. ती बाहेरची व्यक्ती जी कोणी होती तिने फक्त वेळ घालवण्यासाठी हे सर्व केले. यांनी स्वतःची बलस्थाने, कमकुवतपणा आणि कुटुंबातील सर्व गोष्टी त्यांना सांगितल्या. असे केल्यामुळे हे त्यांच्या समोर अगदी क्षुल्लक किंवा हलके ठरले. त्या व्यक्तीच्या नजरेत यांचे महत्त्व खूप कमी झाले. मुळात हे लोक कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाहीत किंवा कोणाला आपल्या गोष्टी सांगत नाहीत. पण आपण म्हणतो ना, कधी कधी आपली वेळ खराब असते आणि आपणही कळतन कळत काही चुका करून बसतो. अगदी तसेच त्या व्यक्तीबद्दल मनात आपुलकी निर्माण करणे ही एक चूक होती आणि त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून प्रत्येक गोष्ट त्यांना सांगणे ही आणखी एक चूक होती. त्या व्यक्तीसमोर तुम्ही स्वतःला कमी लेखणे ही आणखी एक चूक आहे. कारण ती व्यक्ती सर्वार्थाने स्थिर असली, मग ती दिसायला सुंदर असो, आकर्षक असो किंवा बोलण्यात हुशार असो, त्यांच्यात कितीही कौशल्य असले तरी त्याचा उपयोग त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आहे, आपल्याला नाही ना. त्यांच्याकडे सर्व काही असेल पण ते आपले नाही. त्यांची संपत्ती किंवा दर्जा असला तरी ते आपल्याला आणून देणार नाहीत. त्यांच्यापासून आपल्याला कोणताही उपयोग नाही. त्यांच्याकडे काहीतरी आहे म्हणून त्यांच्या समोर हात जोडण्याची आपल्याला काहीच गरज नाही. पण तुम्ही काय केले की त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना सर्व काही सांगितले आणि तिथेच तुम्हाला फटका बसला. जसजसा वेळ गेला तसतसे तुम्ही त्यांच्या आणखी अधीन झालात आणि खूप सहजतेने बोलू लागलात.
पण या गोष्टी लक्षात आल्यावर तुम्ही हळूहळू त्यांना दूर केले. त्यांच्याशी मोजकेच बोलणे, ते लोक योग्य नाहीत हे समजल्यावर तुम्ही त्यांना दूर ठेवले आणि काहीही सांगणे बंद केले. असे तुम्ही केले. असं केल्यानंतर ते असं का वागत आहेत? ते आमच्याकडे लक्ष देत नाहीत. पूर्वी जे लोक फोन करण्यासाठी वेळ काढायचे ते आता आमच्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत आणि आम्हाला काहीही सांगत नाहीत. आता त्यांचे असे झाले आहे की कोणत्याही परिस्थितीत पूर्वीप्रमाणेच तुम्हाला त्यांच्या वळणावर आणण्यासाठी ते अनेक प्रकारे प्रयत्न करत आहेत. तुम्हाला त्यांच्या वळणावर आणण्याची त्यांना काय गरज आहे असा विचार तुम्ही करू शकता, कारण त्यांनीच तुमच्याकडे दुर्लक्ष केले होते आणि तुमची पर्वा केली नव्हती. तुम्ही दिलेल्या सन्मानाची त्यांनी कदर केली नाही. मग आता तुम्हाला त्यांच्या मार्गावर आणण्याची त्यांना काय गरज आहे अशी शंका तुम्हाला येऊ शकते. मुळात तशी कोणतीही गरज नाही. खरी गोष्ट अशी आहे की इतके दिवस त्यांना आदर देणारे कोणीही नसताना तुम्ही त्यांना खूप आदर दिलात. त्यामुळे ते स्वतःला खूप महान समजू लागले. ही एक गोष्ट झाली. आणि पुढची गोष्ट म्हणजे त्यांच्या बढाया ऐकणारे आता कोणीही उरलेले नाही. जसे की त्यांच्या कुटुंबात एखादा कार्यक्रम असला की आम्ही हे करत आहोत, आम्ही ते करत आहोत, आम्ही नवीन घर बांधत आहोत, या त्यांच्या गोष्टी ऐकून घेणारे आता कोणीही नाही. तुमच्या लोकांनी सोफा जरी विकत घेतला तरी आम्ही हे तुमच्यामुळे आणत आहोत असे सांगून ते बढाई मारतात. त्यांच्या या बढाईच्या गोष्टी तुमच्यासारखे ऐकून घेणारे त्यांना कोणी भेटले नाहीत आणि कधी भेटणारही नाहीत. त्यांच्या मोठेपणाच्या गोष्टी ऐकणारा माणूस आता त्यांच्या आयुष्यात नाही असे वाटल्यामुळे ते आता पुन्हा तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण त्यांना त्यांच्या मोठेपणाच्या गोष्टी सांगण्यासाठी कोणाची तरी गरज आहे. आम्ही खूप चांगले कमवत आहोत, आम्हीच बरोबर आहोत, आम्ही खूप हुशार आहोत असे सर्व सांगत असताना त्यांच्या या गोष्टी ऐकून घेणारे लोक जेव्हा त्यांना भेटतात तेव्हा त्यांच्यातील आशा आकांक्षा खूप वाढतात. आयुष्यावरील त्यांची ओढ वाढते आणि त्यांच्या जीवनाबद्दल एक प्रकारची आवड निर्माण होते. म्हणजेच आपली चांगली स्तुती करणारा माणूस किंवा आपण आपले मोठेपण सांगत असताना स्वतःची कामे बाजूला ठेवून कितीही वेळ ते शांतपणे ऐकून घेणारी माणसे जेव्हा त्यांच्यासोबत असतात तेव्हा त्यांची स्वतःच्या जीवनावरील आसक्ती खूप वाढते. ही आसक्ती इतकी वाढते की अशा ऐकून घेणाऱ्या माणसांना ते केवळ आपले बोलणे ऐकण्यासाठी एका वस्तूची गरज असल्यासारखे नेहमी आपल्या सोबत ठेवतात. त्यांचे मोठेपण ऐकायला कोणी नसल्यामुळे ते लोक अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे ते मुद्दाम तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कृपया तुम्ही अशा लोकांशी अजिबात बोलू नका. त्यांच्याशी बोलल्याने केवळ तुमची कामे खोळंबतील, तुमचा वेळ वाया जाईल आणि तुमची शारीरिक ऊर्जा विनाकारण खर्च होईल. ते तुम्हाला चीही मदत करणार नाहीत किंवा कोणत्याही प्रकारची साथ देणार नाहीत. खरं तर त्यांच्या बढायांना ऐकून तुम्ही अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर मोठे उपकार करत आहात. तुम्हाला नकळत तुम्ही हे महान कार्य करत आहात. अशा लोकांना कायम दूरच ठेवले पाहिजे, कारण त्यांच्यापासून तुम्हाला कोणताही फायदा नाही. ते तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत करणार नाहीत आणि त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात कधीही कोणतीही खरी आपुलकी निर्माण होणार नाही. त्यामुळे अशा लोकांना पूर्णपणे दूर ठेवा. त्यांनी स्वतःहून तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तरीही तुम्ही त्यांच्याशी न बोलता त्यांच्यापासून दूर राहणेच तुमच्यासाठी सर्वात चांगले आहे. नाहीतर ते तुम्हाला पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणात ठेवतील. ते असा एक माइंड गेम खेळतात की जणू काही तुम्हीच एखादी चूक केली आहे आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला दूर केले आहे. अशा लोकांपासून सावध राहा. त्यांना दूरच ठेवा. त्यांची नावे कोणत्या अक्षराने सुरू होतात ते मी तुम्हाला सांगतो. नीट लक्षात ठेवा. बहुधा त्यांचे नाव एस गॅस या अक्षराने सुरू होते. त्यांच्या नावाची सुरुवात 4थ्या आणि 20व्या अक्षराने होते. तसेच पुढे
आर आर एल एल पी पी एम एम के के यांसारख्या अक्षरांनी देखील बहुतांश त्यांच्या नावाची सुरुवात होते. नावाचे पहिले अक्षर हे असते. या व्यतिरिक्त फक्त हीच अक्षरे नाही तर तुमच्या ओळखीच्या व्यक्तींची नावे देखील यात असू शकतात. म्हणजे मी इथे काही सामान्यपणे आढळणारी अक्षरे सांगितली आहेत, पण तुमच्याशी संबंधित इतर व्यक्तीही असू शकतात. अशा व्यक्तींपासून नेहमी दूर राहा. त्यांच्याशी अजिबात संबंध नको. त्यांच्यामुळे तुमचे केवळ नुकसानच होईल, कोणताही फायदा होणार नाही. त्यांच्यापासून सुटका मिळवा. अशा लोकांनी पुन्हा कितीही बोलण्याचा प्रयत्न केला किंवा ते तुमच्या मागे लागले तरीही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. त्यांना फक्त स्वतःची निरर्थक बडबड ऐकवायला आणि स्वतःचा मोठेपणा सांगायला आवडते. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी अजिबात बोलू नका. आता हा व्यक्ती बाहेरचा आहे आणि उरलेले 2 व्यक्ती तुमचे रक्ताचे नातेवाईक आहेत, जे तुम्हाला खूप चांगले ओळखतात, ज्यांना तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्य म्हणू शकता. इथे रक्ताचे नातेवाईक म्हटल्यावर तुम्हाला शंका येऊ शकते. रक्ताचे नातेवाईक सुद्धा आमचे पाय धरायला पाहत आहेत का? म्हणजेच आम्ही त्यांचे पाय धरावेत असे त्यांना वाटते का? अशी शंका तुम्हाला येऊ शकते. 100ला 1000% आजकाल हेच पाहायला मिळत आहे. कारण जुन्या काळात रक्ताच्या नातेवाईकांमध्ये खरे प्रेम असायचे. माझा मोठा भाऊ, माझा लहान भाऊ, माझी मोठी बहीण, माझी लहान बहीण असे भाऊ बहीण आणि बंधुत्वाचे नाते असायचे. पण आजकालची नाती स्वार्थाने भरलेली आहेत. मोठा भाऊ सुखात जगत असेल तर लहान भावाला पाहवत नाही, आणि लहान भाऊ सुखात असेल तर मोठ्या भावाला पाहवत नाही. मोठी बहीण सुखात असेल तर लहान बहिणीला पाहवत नाही, आणि लहान बहीण सुखात असेल तर मोठ्या बहिणीला पाहवत नाही. अशा प्रकारे रक्ताचे नातेवाईकच एकमेकांना सुखात पाहू शकत नाहीत. कारण आजचा काळ हा कलियुगासारखा झाला आहे. आपणच चांगले राहिले पाहिजे, आपला वर्चष्मा असावा आणि दुसऱ्याने आपल्या खाली राहिले पाहिजे असा विचार ते करतात. इथे एकाच आईच्या पोटी 4 मुले जन्मली तरी त्या 4घांचे नशीब एकसारखे नसते. प्रत्येकाचे नशीब वेगळे असते. एखादा खूप सुखात असतो तर दुसऱ्याच्या कुटुंबाची परिस्थिती चांगली नसते. नवरा चांगला नसतो किंवा बायको चांगली नसते, त्यामुळे ते एकटे पडतात किंवा गरिबीच्या स्थितीत जगतात असे घडत असते. अशा वेळी ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी आपली मोठी बहीण, लहान बहीण, मोठा भाऊ किंवा लहान भाऊ अडचणीत आहेत का हे पाहून आपल्या भावंडांना मदत करण्याची मनस्थिती ठेवली पाहिजे. त्यांचे दुःख आणि आपले दुःख एकच आहे अशी भावना असायला हवी. आपण एकाच आईच्या पोटी जन्मलो आहोत असा विचार आपण करायला हवा. पूर्वीच्या काळी अशी आपुलकी असायची, पण आजकाल त्याच्यासोबत जे झाले ते चांगलेच झाले, अगदी योग्य झाले असा ते विचार करतात. आमच्या बहिणीसोबत असेच व्हायला हवे, तिची अशीच अवस्था व्हायला हवी अशी त्यांचीच इच्छा असते. सर्वप्रथम याच कारणांमुळे आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांचे पाय धरावेत अशी त्यांची अपेक्षा असते. आज त्यांच्याकडे पैसा आल्यामुळे त्यांच्यात प्रेमाचा लवलेशही उरलेला नाही. सख्खी बहीण भाऊ किंवा रक्ताची नाती विसरून आम्ही आमच्या गरजांसाठी त्यांच्या समोर भिकेसारखे हात पसरावेत अशी त्यांची अपेक्षा असते. त्यांनी आम्हाला विचारले तर आम्ही काहीतरी करू या अहंकारातून आम्ही त्यांचे पाय धरावेत असे त्यांना वाटते. मग अशा लोकांकडे जाऊन मी त्यांचे पाय कसे काय धरू? एकदा विचार करून पहा. असेल तर मी खाईन, नाही तर उपाशी राहीन. माणसाच्या मनात प्रेम असेल तर आपण प्रेमाने व हक्काने मदत मागू शकतो. पण तुम्हाला हवे असेल तर आम्ही एखादा रुपया फेकून देऊ. तुम्ही आम्हाला मागायला हवे होते असा अहंकार दाखवणे चुकीचे आहे. रक्ताच्या नात्यातील माणसांना तोंड उघडून मदत मागावी लागते का? जर तुमच्या मनात खरोखरच प्रेम असेल आणि तुम्ही मदत करू शकण्याच्या चांगल्या स्थितीत असाल तर अरे रे, आपला भाऊ अडचणीत आहे,
असे तुम्हाला स्वतःहून समजायला नको का? त्यांना मदत करण्याची इच्छा नसते, पण विचारले तर मदत करण्याला काय म्हणतात याचा विचार करा. विचारल्याशिवाय मदत करण्याचे महत्त्व मोठे असते. समाजात असे अनेक लोक आहेत जे हे आणि ते सांगून स्वतःला मोठे समजतात. अशा लोकांना रक्ताचे नातेवाईक मानणे देखील चुकीचे आहे. असे लोक अहंकाराने भरलेले असतात, त्यामुळे त्यांच्या पाया पडू नका. गरज पडल्यास उपाशी राहा. तुमचा विचार योग्य आहे, कारण हे रक्ताचे नातेवाईक अशाच प्रकारचे वागत आहेत. तसेच वृषभ राशीच्या बाबतीत काही लोकांचे पालक देखील योग्य नसल्याचे सांगितले जाते का? हे सर्व पालकांसाठी नाही, पण काही प्रकरणांमध्ये पालक सुद्धा वृषभ राशीच्या लोकांचा वापर करून घेतात. जेव्हा एका आईला 4 मुले असतात, तेव्हा तिच्यासाठी सर्व मुले समान असायला हवीत. ज्याप्रमाणे 2 डोळे समान असतात, तसेच एक मुलगा दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो. पण काही माता अशा असतात ज्यांचे एका मुलावर प्रेम असते तर दुसऱ्यावर नसते. एका मुलाला नोकरासारखे वागवले जाते तर दुसऱ्या मुलाला डोक्यावर घेतले जाते. अशा प्रकारे मातांमध्ये देखील स्वार्थ दिसून येतो. एकाच आईच्या पोटी जन्मलेली मुले असली तरी एक दिसायला चांगला असतो तर दुसरा नसतो. एक जण सांगितलेले ऐकतो, एकाकडून ओरडून मारून कामे करून घेतली जातात आणि जो ऐकतो त्याला सुखात सोडले जाते. अशा प्रकारे आई वडिलांची मानसिकताही आजकाल बरोबर राहिलेली नाही. ते मुलांमध्ये दुजाभाव करतात असेच म्हणावे लागेल. त्यामुळे आई वडिलांनीही आपली विचारसरणी बदलली पाहिजे. तसेच लग्नानंतर जी मुले भरपूर पैसे कमवून चांगली स्थिरावलेली असतात, नेहमी त्यांच्या बाजूने बोलले जाते. परंतु जी मुले आर्थिकदृष्ट्या थोडी कमकुवत असतात, त्यांच्या बाजूने न बोलता उलट त्यांना शब्दांनी टोचून त्यांचा मानसिक छळ केला जातो. तुम्हाला काही अडचण असेल तर जा आणि त्याचे पाय धरा, तो तुम्हाला पैसे देईल. तुमच्या लहान भावाचे पाय धरा असे आईने बोलणे आणि विचारल्यावर मी अशीच बोलणार असे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. येथे त्या आईला हेच सांगायचे असते की तुम्ही लाचार होऊन त्यांचे पाय धरा. परिस्थिती कितीही चांगली असली तरी त्या मुलाला समजवायला हवे. तुझा भाऊ कसा आहे ते बघ, त्याला थोडी मदत कर असे सांगावे. समजा बहीण असेल तर तुझी मोठी बहीण खूप अडचणीत आहे, तिला मदत कर. तुझ्याकडे जेवढे आहे त्यातून शक्य तेवढी मदत कर. एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या मुलांनी असे वागू नये. तुझ्यावर संकट आले किंवा तिच्यावर संकट आले तरी ते आपलेच संकट आहे असे मानले पाहिजे, असे आईने शिकवायला हवे. पैशाच्या बाबतीतही स्वार्थी असू नये. बरे वाईट समजावून सांगून एकमेकांना आधार दिला पाहिजे असे मोठ्या माणसांनी सांगितले आहे. पण असे न करता काही माता वेगळेच बोलतात, श्रीमंत मुलाकडे किंवा मुलीकडे जाऊन राहतात आणि या बिनकामाच्या लोकांशी आपल्याला काय करायचे आहे अशा त्यांच्या बोलण्यात अडकतात. आई वडिलांच्या अशा वागण्यामुळेच या वृषभ राशीच्या लोकांना मानसिक शांती मिळत नाही. त्यामुळे तुम्ही सावध राहा. अशा लोकांचे पाय चुकूनही धरू नका. तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि बुद्धिमत्तेने जीवनात प्रगती करा. देवाने तुम्हाला मेहनत करण्याची वृत्ती दिली आहे आणि तुमच्याकडे बुद्धिमत्ताही आहे. तुमच्या मेंदूला चालना द्या आणि अशा लोकांचे पाय धरण्याऐवजी ते तुमचे पाय धरतील असे काम करा. परंतु अशा लोकांसमोर चुकूनही झुकू नका, कारण त्यांच्याकडे कितीही काही असले तरी त्यांच्यात चांगुलपणा नाही. त्यामुळे अशा लोकांच्या नादी लागण्याची किंवा त्यांच्याकडे जाऊन मदत मागण्याची वेळ स्वतःवर कधीही येऊ देऊ नका. तुमच्याकडे ती चांगली मानसिकता आहे. देवावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, त्या भगवंताची प्रार्थना करा, तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. या व्यक्तींची नावे साधारणपणे अ, गे या अक्षराने सुरू होतात. त्यानंतर आर, एम, एल, पी, आर, एम, एल, पी यांसारख्या अक्षरांनी त्यांची नावे सुरू होत असतील तर त्यात तुमच्याशी संबंधित काही व्यक्तींची नावेही असू शकतात.
मी ही साधारणपणे येणारी अक्षरे सांगितली आहेत, त्यामुळे ती व्यक्ती कोण आहे आणि काय आहे हे तुम्हाला समजेल. तसेच मी तुम्हाला सांगितले आहे की हे सर्व रक्तसंबंधी आणि आई वडिलांना लागू होते असे मी म्हणत नाही, पण बहुतांश लोकांच्या बाबतीत हेच घडत असल्यामुळे अशा लोकांशी वाद घालू नका, भांडणे करू नका. तुम्हाला त्यांच्याबद्दल विचार करण्याचीही अजिबात गरज नाही. आपले काम करत राहा, आपल्या कष्टावर आणि देवावर विश्वास ठेवून पुढे जा. हेच त्यांना उत्तर असेल ज्यामुळे तुम्ही तुमची मान ताठ ठेवून उभे राहू शकाल. पण अशा लोकांसमोर कधीही मान झुकवू नका. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि भगवान शिव हे शुक्राचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांनी शिवाची पूजा केल्यास कुंडलीतील दोष कमी होतात आणि नशिबाची साथ मिळते. दर सोमवारी भगवान शिवाला बिल्वपत्र अर्पण केल्याने किंवा दूध आणि दह्याने अभिषेक केल्याने तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर होऊन सुखशांती प्राप्त होते. प्रदोष काळात शिवमंदिरात जाऊन दीप प्रज्वलित केल्याने दीर्घकालीन समस्यांपासून मुक्ती मिळते. तसेच ओम नमः शिवाय या शिव पंचाक्षरी मंत्राचा दररोज 21 किंवा 108 वेळा जप केल्याने ग्रह दोष दूर होतात आणि मनोधैर्य वाढते. वृषभ राशीच्या लोकांसाठी हे काय आहे ते तुम्हाला समजले असेलच. मला आशा आहे की तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तसेच आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.